1981 साली आमच्या कोठावळे फॅमिलीत एक गोंडस बाळ जन्माला आलं. सुंदर, लाघवी आणि सतत हसतमुख असं बाळ. तिचं नाव ठेवलं गेलं स्नेहल. नावातच स्नेह म्हणजे प्रेम, आणि तिच्या स्वभावात पण फक्त प्रेमच होतं. ती स्पेशल चाइल्ड म्हणून जरी जन्माला आली असली तरी तिला तसं कोणी वागवलंच नाही. तिला कोणी जाणवू पण दिलं नाही. याचं मोलाचं श्रेय जातं आई आणि पप्पांना, माझ्या मावश्या आणि मामांना. खास करून तिची लाडकी उमा मावशी, सुनील मामा, मिलिंद मामा आणि सागर मामा. कारण सोमवारात तिला कोणी तसं वेगळं ट्रीट केलंच नाही. नव्या माम्या लग्न करून आल्या तरी त्यांनी तिला कधी वेगळं मानलंच नाही. तिचा शेंबूड पुसण्यापासून तिच्या शी पर्यंत सगळं केलं त्यांनी. डॉक्टरांनी सांगितलं होतं तिला माणसात ठेवा, आणि तिला माणसंच अशी मिळाली होती की आई पप्पांना काळजीच नव्हती. अगदी योग्य हातात ती पडली होती. मग उमा मावशीच्या मैत्रिणी असो किंवा मामांचे मित्र, सगळ्यांच्यात आमची चिकी एकदम फेमस होती. आता तिचा भाऊ या नात्यानं मामा आणि मावश्यांचे कसे आभार मानू नाही कळत. ती आपल्यात नाहीये, पण जाता जाता ती दुरावलेली नाती परत जोडून गेलीय. ती पुन्हा तुटायला नकोत एवढीच इच्छा. 1995 साली माझा जन्म झाला आणि माझ्या शिनूच्या आयुष्यात आणि आमच्या कुटुंबात आनंद पुन्हा आला. कारण माझ्या शिनूला तिचा हक्काचा भाऊ मिळाला होता. मला पहिल्या राखीचा फोटो आठवतो. तो बघितला की अजून भरून येतं. मला नाही माहिती की भाऊ म्हणून मी कितपत चांगला बनू शकलो. नाहीच बनू शकलो कदाचित. पण ती मात्र माझी बहीण म्हणून करोडोत एक होती. आणि अशी बहीण प्रत्येक भावाला मिळो एवढंच मी म्हणन. अजून ए पार्थ कानावर घुमतंय. तिची अजून जवळची एक व्यक्ती म्हणजे आमची सुषमा मावशी. तिच्या दिवसाची सुरुवात आणि शेवट सुषमा मावशीनेच व्हायचा. तोंडात फक्त आई आणि मावशी एवढंच असायचं. सुषमा मावशीनं तिच्यावर मुली पलीकडे जाऊन प्रेम केलंय. आम्हाला तिनं आई इतकंच प्रेम दिलंय. तिचं पांग कसे फेडू हे नाही कळत. कधी कधी प्रश्न पडतो, हे सगळं ओझं नाही म्हणता येणार, पण हे प्रेमाचं ओझं, त्याची उतराई कशी करू. आमची शिनू खेळात पण निपुण, आणि डान्स म्हणजे तिचा जीव की प्राण. आम्ही कायम म्हणायचो, शिनू नॉर्मल असती ना जगातली 1 नंबर कोरिओग्राफर बनली असती. तिच्या आतून येणाऱ्या डान्स मूव्ज, अदा काही औरच होत्या. आमच्या शिनूचा चेहरा मात्र कायम हसरा. कधीच तिच्या मनात कोणाबद्दलच काही द्वेष नव्हता. राग कशाचा असतो, काय खातात हे तिला माहीतच नव्हतं. आणि राग आला जरी तरी दुसऱ्या मिनिटाला ती सगळं विसरून जवळ यायची. आता माझी आणि शिनूची आई अरुणा, काय तिच्यावर जीव. माझ्या शिनूचा प्रचंड जीव होता तिच्यावर. आई आई असं दिवसभर मागं करून आईला तिच्या काळजाचा तुकडा कायम मिठी मारायचा. आईशिवाय कुठलीच गोष्ट तिची पूर्ण होत नव्हती. आणि आईने जितकं तिच्यावर प्रेम केलं आहे तितकं या जगातली कुठली आई आपल्या मुलावर प्रेम करू शकेल की नाही माहिती नाही. कारण असं मूल सांभाळणं, तिला वाढवणं, तिच्यावर इतकं प्रेम करणं क्वचितच आई बाबांना जमतं. पप्पांनी खूप प्रेम केलं तिच्यावर. आणि पप्पा, तुमच्यापेक्षा जास्त प्रेम तिने तुमच्यावर केलंय. कारण जरी ती आई आई करत असली तरी तिच्या आयुष्यातलं पप्पांचं स्थान कधीच कोणी घेऊ शकत नाही. मीही नाही. कारण तुमच्याबद्दलची आत्मीयता, तुमच्याबद्दलची काळजी
तिच्या एवढी कुणालाच नसेल. कारण तिचं बरोबर टायमिंग कळायची नाही तिला. पण 8 वाजले कशावरून कळायचं, तर सिरियलवरून कळायचं. सिरियल सुरू झाली की कपातून पाणी घेऊन येणं, तुम्हाला औषधाची आठवण करणं, औषध हातात आणून देणं. ह्याच्यातून कळतं की तिला तुमच्याबद्दल काय वाटतं. कदाचित प्रेम व्यक्त करता येत नसावं तिला, पण ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना, त्यातनं ती खूप व्यक्त होऊन गेली. तिला माझं लग्न बघायचं होतं, ते मात्र देवाने तिला व्यवस्थित दाखवलं. छान मजा केली तिने. त्यानंतर तिच्या आयुष्यात आली योगिता, जिनं खूप प्रेम दिलं तिला. तिनंही खूप प्रेम केलं तिच्यावर. मला वाटलं नव्हतं योगिता की इतकं करशील तू. पण या 10 दिवसात जे कर्तव्य तू पार पाडलंयस, ज्याला प्रेमाची जोड होती, ते कदाचित मी भाग्यवान की तुझ्यासारखी बायको मला मिळाली आणि तिला वहिनी. 10 दिवस खूप सेवा केलीस तू, त्याचं पुण्य तुला मिळालंच. आईनी तिचा कोणताही त्रास मानला नाही. तिच्या प्रत्येक हाकेला आई तितक्याच प्रेमाने प्रतिसाद द्यायची, अजूनही द्यायची. आमची शिनू मुळात त्रासच द्यायची नाही. दुसऱ्याचा किती त्रास कमी करता येईल त्याचा सतत विचार करायची. आमची शिनू कायम समाधानी. कुठं फिरायला जरी जाता आलं नाही तर आम्ही तिला सांगायचो की बाळा, आम्ही 2 मिनिटात जाऊन येतो. तर तिने कधीच कुठल्या गोष्टीचा हट्ट केला नाही. कुठल्याच गोष्टीसाठी ती रडली नाही. ती कायम समाधानी असायची. तिला सांगितलं की ती ऐकायची. या सगळ्या गोष्टी आठवल्या की असं वाटतं आपणच भाग्यशाली आहोत. कारण अशा मुलांनी किती त्रास दिलाय, किंवा त्या मुलांचा आईवडिलांना सांभाळताना किती चॅलेंजेस येतात, हे बघितल्यानंतर असं वाटतं की आपलं मूल असं असूनही आपल्याला काही त्रास नव्हता. तिच्या शाळेतली लोक, तिच्या जवळची लोक, यांच्यावर तिचा प्रचंड जीव होता. तिचं वार लक्षात ठेवणं असो, तारखा लक्षात ठेवणं असो, काय काय आणि किती याला प्रमाणच नाहीये. आज ती जाताना इतकी शांतपणे आणि हसत खेळत गेलीये की तिने स्वतःला होणारा त्रास सुद्धा दाखवला नाही आणि त्यामुळं आपल्याला त्रास झाला नाही. यासाठी देवाचे आभार मानावेसे वाटतात. कारण हा आजार इतका सोपा नव्हता. तो कदाचित वाढला असता तर तिचा त्रास वाढला असता आणि तो त्रास आपल्याला बघवला नसता. म्हणून कदाचित देवाने तिला तो त्रास न देता आपल्याकडे बोलवून घेतलं. आणि बोलवून यासाठीही घेतलं असावं, कारण तिचा जो पुन्हा जन्म होणार आहे तो आता या सगळ्या त्रासातून मुक्त होऊन होणार असावा. गेल्यानंतर सूप उचलून पाहिल्यावर वाटलं की या घरची लक्ष्मी कधीच जाणार नाही. कारण त्या पिठावर कमळ उठलं होतं आणि त्या कमळावर 2 पावलं उठली होती, जी या घरातच आहेत आणि या घरात पुन्हा येणार आहेत. याची ती एक खूण होती. मी देवाला एवढंच सांगेन, तिला ठेव सुखात वरती. फिरव छान, अख्खं जग दाखव. तिला जे बघता आलं नाही ते दाखव. तिला जे भोगता आलं नाही ते भोगू दे.
जे ती या शरीरात भोगू शकली नाही ते भोगू दे. पण तिला जेव्हा तू परत पाठवशील तेव्हा माझ्या पोटाला जन्म घेऊ दे तिला. तिची सेवा आई वडिलांनी इतकी केली आहे की त्याचं पुण्य आज मला मिळतंय कदाचित. फक्त देवाकडे एवढंच मागेन की पुन्हा एकदा तिचा जन्म माझ्या पोटी होऊ दे. या जन्मात तिला जितकं काही करता आलं नाही ते सगळं ती नॉर्मल होऊन माझ्या पोटाला आली की तिला करता यावं. अशी सोय असायला हवी होती की जेव्हा ती पुन्हा जन्म घेईल तेव्हा तिला आठवायला हवं होतं की ती कोण होती, मी कोण होतो, तिची आई कोण होती, तिच्या मावश्या कोण होत्या, तिचे मामा कोण होते. असं झालं तर काय होईल कल्पनाच करू शकत नाही मी. पण ठीक आहे, देवाने आज तिला आपल्यातून नेलं जरी असलं तरी इथं असल्याचे दाखले भरपूर दिलेत तिने गेल्यानंतरही. सो ती इथून गेली नाहीये तर कोणीच रडू नका, कारण या सगळ्याचं मूळ इतकंच होतं की तिला पुन्हा जन्म घ्यायचा आहे. तिला आपल्यात नॉर्मल होऊन यायचंय. ती आपल्यासाठी नॉर्मलच होती, पण शरीराकडून जिथं जिथं कमी पडत होती, बुद्धीकडून जिथं जिथं कमी पडत होती, तिथं तिथं तिला पुन्हा जगायचंय. म्हणून तिचा एवढाच काळ होता. असो, महाराज तिला ताकद देत असतील, आपणही तेच करू शकतो. तिच्या जन्माची वाट बघू शकतो. याच्या पलीकडे आपल्या हातात काही नाहीये. पण एवढंच सांगतो, ज्या गाठी ती मारून गेलीये पुन्हा, त्या गाठी फक्त प्लीज तुटू देऊ नकात. खास करून माझ्या मामांना आणि मावशांना एवढंच सांगायचंय की ज्या घरात ती वाढली, ज्या सोमवारात ती वाढली, तोच आणि त्यांचाच नैवेद्य तिनं पहिल्यांदा शिवला. का? कारण तिची नाळ तिथं जुडली होती. आज ही नाळ पुन्हा ती स्वतः हाताने जोडून गेली आहे. फक्त हा एकोपा तुटू देऊ नकात. असं समजा की माझ्या शिनूची ती शेवटची इच्छा होती. ती राहतीये की नाही गाठ ते बघायला पुन्हा ती जन्म घेणार आहे. फक्त ती तुटू देऊ नकात. कुठल्याही थराला गेली, सिच्युएशन कुठल्याही थराला गेली तरी ती नाळ, ती गाठ तुटू देऊ नकात. धन्यवाद.